ऍग्रेसिव्ह होतात का? होतात ना, मारणे बिरणे. अच्छा बघ पाण्याचा रस्ता आहे पूजा. हा हे बघ इथून डायरेक्ट खाली दिसतंय. पूजा टपली अशी जोरात मारल पूजा. निघाले सगळे नाश्ता करायला फ्रेंड्स. आपल्याला गिझरचं तुम्ही बघितलं, पाणी डायरेक्ट गिझर मधून वरतून येतं बादलीमध्ये. ठीक आहे, क्लायमेट मस्त झालाय. मी मगाशीच ब्रेकफास्ट करून गेलो होतो, एवढंच की आता ह्यांच्यासोबत जस्ट कंपनी जायला आलं. ब्रेकफास्ट मध्ये ब्रेड बटर पोहे, हा त्याच्यात कॉफी, मोठ्यामध्ये चाय, बटाट्याची भाजी आणि वगैरे करून झालं फ्रेंड्स सकाळचा. आणि हे आता निघालेत. हा बेटा, हा भाव्याने रेनकोट बघा किती छान घातला आणि भाव्याने शूज पण घातले. ओके जा बेटा, बाय बाय. भाव्या, दया मावशी आणि पूजा हे तिघं चाललेत बाहेर थोडंसं एक्सप्लोर करायला, थोडंसं फिरायला. आपण इथंच थांबतोय, आपल्याला ब्लॉग एडिट करायचा आहे थोडाफार आणि अपलोड पण करायचा आहे, तर त्यामुळे आपण थोडा वेळ थांबू आणि आपलं एकदा पूर्ण झालं की त्यानंतरला आपण मग निघू. अच्छा बुगू बाय. थँक्यू. तर फ्रेंड्स ते होते आशिष दादा. हे आपल्याला भेटलेत हॉर्स राईड भेटलेत हॉर्स राईडसाठी. थँक्स आहे हॉर्स राईडसाठी. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं केलं की आपल्याला असं पॉईंट्स वगैरे फिरवण्याचे, थोडेसे त्यांच्याशी बार्गेन वगैरे करून आपण सेट करूच किती प्राइस इटेल्स होतात तिथे. पण ते आपल्यासोबत ते असतील दुपारी आपल्याला पॉईंट्स दाखवायला घोड्यावरती बसून. ते पण आतासाठी आपण जाऊ पटपट आपल्या एडिटिंगचं आणि अपलोडिंगचं काम पूर्ण करून घेऊ. एवढंच की सकाळपासून इथे आपल्याला वायफाय नाही भेटलाय. तरी बघा असं बाहेरचा काही व्ह्यू दिसतोय आता मॉर्निंग टाइमला. तुझा फोन घेऊन चालली आहे ना, तुझा फोन. हा बाय बाय. सुरवंटा. आणि तो जळू असतो तो काय असतो? तो पायाला चिटकतो तो. पण त्याने त्रास होतो म्हणजे काय होत? ते चिटकलं ना लगेच काढला तर निघतो, नाही तर मग त्याच्यावर मीठ टाकायला. अरे बापरे. आणि ह्याचा काय त्रास नाही होत? हे काय आहे म्हणजे पावसातूनच दिसतं का? अरे बापरे, कालपासून आम्हाला दुसरा दिसलाय. अशी काय टॉय ट्रेन असते जी तुम्ही बघितली आहे आणि या जाते. गुड आफ्टरनून गाईज. आत्ता जस्ट आम्ही म्हणजे हर्ष ब्लॉग एडिट करतोय आणि आम्ही जस्ट पुढे असं चालत आलोय. पुढे पण नाही गेलो आम्ही, मागच्या साईडला चालत आलोय एक मायरा पॉइंट बघण्यासाठी. हा बघू. हा सो इथे एक असं छान असं आम्हाला प्लेस असं नाही म्हणता पण व्ह्यू छान दिसतोय, कारण का पाऊस असल्यामुळे आम्हाला कोणताच व्ह्यूज दिसत नव्हता. पण हा एक छान दिसतोय, तुम्हाला पण आम्ही शेअर करतो. बुग्गू कसं वाटतंय? 4K मध्ये नाही काढलं? 4K मध्येच काढलं. एवढं हलतंय कसं काय? स्मूथ आलं पाहिजे. बऱ्यापैकी मगाशी पूजाने छानपैकी बाहेर गेली होती तर तिने स्वतःहून रेकॉर्ड वगैरे केले फ्रेंड्स तिच्या फोनमध्ये ते पण. आणि छानपैकी तिने केले आणि जेवढं पण बोललं गेलं ते सगळं पूजाने स्वतःहून केलंय. आणि ते मला खरं ॲक्च्युअलमध्ये छान वाटलं की पूजाने म्हणजे नाही का बाहेर न सांगता तिने स्वतःच रेकॉर्ड केलं. तर म्हणजे आता आपल्याकडे होप्स आहेत की पूजा एकटी जरी कुठे गेली तरी ती थोडंफार तरी तिच्याकडून शेअर करू शकेल. लंचमध्ये आहे आज जेवणामध्ये फ्रेंड्स सलाड, पापड, कांदा, चटणी, अच्छा मिक्स सब्जी. तर ह्याच्यामध्ये भेंडी, तोंडली वगैरे प्लस बटाट्याची ये अच्छा हे राजमा. दोन वेगवेगळ्या डाळी होतो वाटतं आणि भात. सॉरी बासुंदी
अच्छा श्रीखंड. श्रीखंड आणि चपात्या. कोणचं ये वाला मीठ आहे? अच्छा, ही गोड डाळ आणि ही तिखट. आपण तर तिखट वगैरे घेऊ. खाल्लं तिने सगळं लंच तर आहे सोबत. बट आपला फेवरेट वडापाव पाव नाही बट वडा आहे. ते मगाशी मिस आउट झाला माझ्याकडून. आता जे चालेल गरम गरम मध्ये. तू जेवलीस ना म्हणजे मगाशी? अरे नाही जेवली मी, तिला पहिला भरवलं ना. अच्छा, एकटीच बघा बसून गाणं चालू आहे. त्यासोबतच जेवण जितकं टेस्टी आहे दिसायला तितकंच आपण टेस्ट केल्यावरती ते आहे वरती ते. काय बेटा व्हेरी गुड. शाबास. ही वाली भाजी तर मी पहिल्यांदा खातो अशा लाईफमध्ये, ज्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या मिक्स आहेत. टेस्टी आहे ती पण. लय शांत आहे. कोण बोललं ते इकडे बसतात काय? बरोबर तर बोलले ना? ए बरोबर नाही बोलले. इथे कुठं बोलली असती द्या मावशी शांत. तुम्ही आता वड्या खाल्ल्यात फ्रेंड्स लंच मध्ये. मजा आली. जास्त खाल्ले मी, 7-8 का किती तरी खाल्ल्या. आणि यांच्याकडे खूप बुकिंग आहे. तो पण येते शिवसंग्रहालय आहे तिथे एक कड्यावरचं गणपती पण येते. ब्लॉगिंगला हे बघितलं असेल YouTube. अरे वा, हे कुठं आहे? ते लांब आहे पण छोटे पोरं फॅमिलीला घेऊन हे कुठे लेक आहे. ते खाली इथं बोलतात इथे इको पॉइंटच्या इथे वगैरे बोलतात येते. अच्छा, आपण आता लंच करून झालं तितक्यात आपल्याला सूरज दादा भेटले. ते इकडं म्हणजे माथेरानचे लोकल आहेत आणि प्लस पॉलिटिकल बॅकअप पण आहे त्यांचा. एवढंच की आपल्याला बऱ्यापैकी पॉईंट्स पण सजेस्ट करतात ते जे इतर आहेत म्हणजे दुसरे जे अजूनपर्यंत आपण नेटवरती जास्त मी तरी बघितले ना. तर बघू अजून काही एक्सप्लोर करण्यासारखं आहे का एक्स्ट्रा. रील्स आहेत सगळ्या आमच्या. अच्छा, ते धबधब्याला जायचं असतं ते तिथून खालून ते तुमची प्रायव्हेट गाडी आहे का कसं? नाही आता रेंट वरती करू जमलं तर. हा मग तिथून तुम्ही गाडीने थांबू शकता तिथे. तिथे टॅक्सी भेटतात खाली. तिथून थांबू शकता तुम्ही. डायरेक्टली केले ना तिथे थांबून देतो. तुम्ही बोलले ना तुम्हाला मी प्रायव्हेट होतो मग फक्त थांबा तिथे थांबून घेतो. त्या ॲडिशनल चार्जेस असतील ते देऊन टाकायचं. पॅनोरमाला गडावरचा गणपती इकडून दिसतो आणि लेक इकडे आहे. मी लेक इथं हनीमून पॉईंट आणि हा दिवसा बोलतो. ओके, बरं वाटलं भेटून. परत कॉन्टॅक्ट करू काय असेल तर. कर्जत वगैरे जायचं. हा तेच. आता प्लस यांचे कॉन्टॅक्ट पण आहेत खूप सारे. लोणावळा किंवा कर्जत अजून अलिबागला पण आहे. अच्छा, अलिबाग. तर आपण आता प्लॅन करणारच आहे कुठे कुठे 2-1 वीक नंतर वगैरे. लोणावळा असू द्या, कर्जत असू द्या, अलिबागला पण आहे. तर मग नक्की आपण दादांना कॉन्टॅक्ट करू, मेन्शन करू खाली. आणि वाटलंच तुम्हाला तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता. नाही तर आपण तर कॉन्टॅक्ट करणारच आहे जसं प्लॅन आउट होईल तसा. थँक्यू सो मच. तुमचा नंबर नाही थँक्स. लंच वगैरे करून जावं बस. नाही थँक्स. आता थोडा वेळ अजून थांबायचे फ्रेंड्स. एकदा व्लॉग अपलोडिंगला लागला की मग नंतरला आपण हॉर्स राईड करायचे आणि हॉर्स राईड करता मग आपल्याला बाहेर फिरायला जायचं पुढे. थँक्यू सो मच दादा. तो फ्रेंड्स दादांनी आपल्याला जस्ट त्यांच्याकडून वी गॉट 2 bottles and per bottle is 30 rupees. So kind of it. बस गाणं बोल बेटा. नाही फेकणे काही आहे त्याच्यामध्ये चिप्स नाहीत ना काय? सगळं काढलंय मी. हां. तर फ्रेंड्स वी हॅव रूम सर्व्हिस हिअर. आता थोड्या वेळात वगैरे क्लीन होईल. एकदा आपला ब्लॉग अपलोडिंगला लावला की त्यानंतरला आपण बाहेर निघू. त्यांना फोन करायचा ना हॉर्स रायडिंगसाठी. होत आहेत 4:15. किंग जॉर्ज पॉइंट, एडवर्ड पॉइंट, रिव्हर क्रॉसिंग आणि मिनी. अच्छा, आजूबाजूला 3 पॉइंट आहे. इको पॉइंट, किंग जॉर्ज पॉइंट, एडवर्ड पॉइंट. नंतर 2 पॉइंट घोड्यावरून बघून मग रिटर्न. अच्छा 5 मार्केटमध्ये. ठीक आहे चल ना. चला बाय बाय. तर फ्रेंड्स घरी दया मावशी आणि बुग्गू थांबतात आहे. बुगुडी झोपली आहे. आपण चाललोय आता बाहेर थोडंसं हे अजून थोडंसं एक्सप्लोर करायला. तर हे दादा आले मगाशी ज्यांच्याशी आपलं बोलणं झालं ते आपल्याला थोडं हॉर्स रायडिंग म्हणजे घोड्यावरून थोडं सफारी करवणार आहेत. हाय. आता एवढंच की कालचा ब्लॉग आपण अपलोडिंगला ठेवलाय बट वायफाय नाही आहे अजिबात. नेटवर्क भेटलं संध्याकाळी मार्केट वगैरे मध्ये मग अपलोडिंग करू. घोड्याने पाडलं नाही म्हणजे झालं. हा चल ना पडणार मला की तुला. हा मला कुठला पाहिजे तुम्हाला? व्हाईट वर बसू. दादा तुम्ही या इकडे. बस जा पहिलं बस ना तू. अरे ब्राऊन वर तू बस ये. अच्छा हाय.
इथे बघा 1 2 3 थोडं प्लास्टिकवर का प्लास्टिकवर करा. वरती उभं राहा आता पायावर उभं राहा मग आता संगती बघायचं हँडल संगती. ओके सरळ अच्छा हँडल सोबत ते पकडलं. रोमॅन्टिक चष्मा तुला आता पण बोलतो त्यामावशीला नाही दे. मला पाहिजे पडला तर ते पकड इथे. इथे 1 2 3 काय फिरवा रेनकोट बसला का? रेनकोट पण हे कर. पहिलं पाय ठेवायचं वर घ्या पाय ठेवायचं. आता उभं राहा तिकडून घ्यायचं थोडं हे संगती बघायचं त्याच्यात संगती. हे दे माझा 1 मिनिट. आता पायावर वजन ठेवायचं आणि पाय दाबून ठेवायचे. बॅलन्स पायावर आहे. लावला लावायचं तू एक काम कर, एक काम कर, दोन्ही पण हात सोड एक सेकंड. काय नाही होत सोडलं तरी काय. ओके चल हो पाय दाबून ठेवायचं. बॅलन्स असतो ना आपला हा, हा. पायावर. दादा तुमचं नाव? राजेश. तर फ्रेंड्स आपली हॉर्स राईड चालू झाली राजेश दादांसोबत. आता गुड्डू आणि इज अ रोमॅन्टिक बॉय. रोमॅन्टिक बॉय. म्हणजे दोन्ही पण बॉयच आहेत का? हा बॉय. यांचे केस ट्रिम करवलेत ना म्हणजे. हो राजेश दादा दर आणि महिन्याला गुड्डू घडतं आणि का ते? रोमॅन्टिक बॉय ह्याच्या मदतीने आपण आता मेन पॉईंट थोडेफार आता फिरून येऊ. रिजनेबल रेटमध्ये डिस्कशन वगैरे करून आपण चालू आहे राईडवरती. आपली गर्दी नाही होणार. वाटते भीती. नाही भीती नाही वाटत का? पहिला घाबरत होती ना. हा ते कधी ॲग्रेसिव्ह होतात का? होतात ना तर मारणे बिरणे. अच्छा ओके अदरवाईज असं नाही होत. नाही 3 दिवसांनी बाहेर काढलं ना हां आणि तेव्हा ते थोड्या उड्या बिड्या मारतात. म्हणजे त्यांना कंटिन्युअसली पाहिजे शरीराला. नाही भेटलं का मग त्यांचं हे होतं. म्हणजे पाय सुचतात ना त्यामुळे ते उड्या मारतात. हां 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 तेव्हा असते ना कंटिन्यू चालायची. अच्छा. आणि कोणतं बघ इको चार पॉईंट पॉईंट 4 पॉईंट. जास्त फिरायचं असेल तर मग लेक वगैरे आहे 12 पॉईंट. 12 पॉईंटला गेले की 2 ठिकाणी फिरायचं. ओके 5 पॉईंटला 1 ठिकाणी. चला जमा करू म्हणजे काय करतात हां हां पॅकिंग होऊन मग खाली जाते. अच्छा. तो गट्टा बनवतो त्याचा एक ओके मशीन टाकून. ते रिसायकल करण्यासाठी. म्हणजे पावसाळ्यातच एवढं धुका आणि थंड वगैरे. हे कंटिन्यू असते. वारा आले की तेवढे पुढचं खुल्लं होतं. हां परत ते परत. वारा आली की पळते मग इकडे हां हां हां. इंग्लिश पण आहे. इथून 4 किलोमीटर पुढे आहे. म्हणजे खाली की वर अजून. तिकडून वर अजून. आता सुट्ट्या लागल्या त्यांना. पण एवढा क्राऊड आहे का? काय आत्ता सुट्ट्या लागल्या त्यांना? हां मग त्यांची शाळा पावसाळ्यात. कधी असते? मे मध्ये चालू असते. दिवाळी चालू असते. मग आता 2 महिन्याची सुट्टी का? आता डायरेक्ट गणपती नंतरून चालू होते. गणपती झाले ना हां हां त्याच्यानंतरून चालू होते. म्हणजे पावसामुळे त्यांना सुट्टी का? तुमच्या इंग्लिश पोरांना हां त्या मराठी शाळा चालू असते. मे मध्ये सुट्टी असते त्यांना. पार्किंगला जिथे तिकीट भरलं ना तुम्ही हां. 50 तिथे. आता म्हणजे इकडचे स्थायिक पण इकडे गाड्या नाही आतमध्ये नाही चालू सगळं. अरे वा. आणि ह्या बोर्डवरच्या डिस्टन्सवर कधी जायची नाही. ओके काल म्हणजे पॉईंट बरोबर आहे रस्ते हां पण ते डिस्टन्स दाखवलं ना सगळं चुकीचं आहे. अच्छा. अपडेट नाही केलं.
आता मी तुम्हाला दाखवतो 3-4 बोर्ड लागेल आपल्याला इथून जाताना इको पॉईंट पर्यंत. सगळ्यांमध्ये डिस्टन्स पुढं लेक पॉईंटला लेकला अर्धा तास, इकोला 15-20 मिनिटं लागतील. नॉर्मल जेवढं होतं तेवढं बॅलन्स साठी बसतात. अच्छा. स्लोप आला असा खालती उतार असेल थोडाफार, तर आपल्याला जसं आराम खुर्च्यामध्ये बसतो, थोडंसं बॅक लेन करून पाय असं थोडंसं पुढं, त्याने आपलं बॅलन्स स्टेबल राहील. हां, चॉकलेट सारखं वाटणार का? शिट्टी वगैरे वाजवायची का? क्या ओळखीचं थोडा आवाज येतो मेसेज मध्ये, आज मोड मध्ये नाही. ओके. पुढच्या बोर्डवर 1 किलोमीटर आणि काहीतरी 4 सेकंड काहीतरी जास्त होते. काही ठिकाणी चुकीचे, काही ठिकाणी बरं. तिथून मार्केट तिकडे दिले मार्केट करून. हां, त्या तिकडून गेले ना त्या रोडने वरती येते. पडलं गेलं याच कट्ट्यावरून खाली तो पाय निघला. दोन्ही काढायचे. हां, उतरा आता. बघा इथून जाऊ. येतात त्या रोडनी वरती आहे. अच्छा, इथून जाऊ ना. साईडला उतरायचं. हां हां, चल आरामात. हां, लेफ्ट साईडला उतरा. किंजॉर पॉईंट आहे, राईटला आली की एडवर्ड पॉईंट, खाली इको पॉईंट आहे, तो बघून वरती आहे. फक्त आहे ना लेफ्ट साईडला जाताना जरा हळू जावं, कारण मातीचा रस्ता आहे, चिकट आहे. चला आता इथून आपण थोडंसं पायी चालू आणि पॉईंट्स बघून पुन्हा त्या साईडनी वरती येऊ. बांधून नाही ठेवलं तो, मग अशी पळायला आला आतमध्ये जे जंगलमध्ये. असं का त्याला सोडलंय? अरे त्याचं डेलीचा असेल त्याचा. चल चल चल, नको पूजा, चल. घाबरेल तो बाबा, कसं असतं ते. सगळ्यात अगोदर आपण चाललोय हे सगळे पॉईंट्स कव्हर करायला इथून या रस्त्याने. इकोला जायचं. इथे एडवर्डला नको. इको बघूयाचं त्यामुळे बुगला राहून नसतं चालतं आलं. हां, इथे नसतं आलं. बापरे, वरती आहे ना लगेच. सारखंच झालं मी तर. हां, थोडासा डिस्बॅलन्स झाला, पाय सटकून इथपर्यंत आला. ते बघ, दोन्ही पॉईंट एकत्र झाले. तेव्हा इको काय आणि तेव्हा एडवर्ड काय, सगळे पॉईंट एकत्रच मिळून आले. तर कुछ पॉईंट नाही था ना, इधर ही आहे ना दोनों रस्ते. अच्छा, यही आहे. म्हणजे इथून या किंवा त्या साईडनी या, आपण इथेच येऊन थांबणार आहे प्रॉपर. हो, बाप रे. अरे इथून तर पूजा आहे बघ, इथून तर पाणी वर येत आहे रे. हां, अच्छा दिसतोय. इथून पण रस्ता आहे. इथून आपण आलो आतमध्ये आणि एवढ्या वरती इथं दुकान पण लावलंय. पाणी बघ असं वरती वरती. हां, अरे तिथं तर समोरून तो व्ह्यू बघ ना, तिथं ते डोंगर, नदी. असं वाटतं आकाशातच आहोत आपण. तर पण आहोत आपण माथेरानमध्ये, इज इक्वल्स टू आकाशात. किती खाली आहे बघ ना. अरे ॲक्च्युअलमध्ये यार, सिरियसली असं बघितल्यावरती फ्रेंड्स, हे ना ह्याची डेप्थ आणि ह्याचं ना पूर्ण जे आता क्लिअर दिसतंय. हां, अरे वा 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 वा, सगळं धुकं हटलं समोरचं.
औसम यार, वसूल आहे. तिथून ना आपण असं आता मोबाईलवरती बघतोय, टी व्हीवर बघतोय, डिपेंड. भले आपल्याकडं आयफोन आहे 4K 60 वरती मी रेकॉर्ड करतोय, बट साक्षामध्ये स्वतः इथे येऊन बघणं आपल्या डोळ्यांनी, आपल्या डोळ्याच्या हे भारी एकदम. तेव्हा पूजा तेव्हा ते पाणी सगळं वरती चाललंय बघ धबधब्याचं. बापरे किती छान वाटतं, मस्त वाटतं. चला कुठे हाच इको पॉईंट आहे, हा वाला इको पॉईंट आहे का? हाँ, लेट्स गो बैक फ्रॉम हियर. पूजा सावकाश. हेवी रेन स्टार्टेड, खूप जोरात पाऊस चालू झाला त्यांनी. आणि आपण इथं काय स्टेजच्या खाली येऊन थांबलो त्याच पॉईंटवरती अजून. चल लवकर ये. या आरामात आहे, चल घाबरू नको. अरे काय चला सारा मागापासून वादळ वारा तर खूप छान आहे. वादळ वारा म्हणलं खूप आहे. रस्ता हा काय दया मोशी आली ते पण बरं. आणि आपल्याला पण लवकर निघायचं इथून. पूजा नाही वाटत रस्ता. पूजा सिरियसली रस्ता वाटत नाही तुम्हाला? नाही ऐकलं ना पूजा? अरे इथून नसेल पूजा काही. दिसतोय का तुला? हे बघ पाण्याचा रस्ता आहे पूजा हा. हे बघ इथून डायरेक्ट खाली दिसतंय. डायरेक्ट खाली इथून फेन्सिंग वगैरे काहीच नाही. हा कोणता पॉईंट आहे? पॉईंटची नावं मेन्शन केले पाहिजे होते इथे, बट आता याची भीती आहे ना, ह्याला खाली साप नको निघा. नाहीये पूजा थांब. पूजा एकटीच नको जाऊ पुढे. हो वाटलेलं हिला एवढी आवड नसेल एक्सप्लोरिंगची, बट ही तर आपल्यापेक्षा पण पहिलाच तुरू कुठं चालली आहे. आहे का त्याला पॉइंट कोणता असेल बरं? हा इतका हळू काम. अरे पुढचा पॉइंट जाईल ना तो बघा.
सांभाळून चल, जा आतून ये जा. त्या इथून पण पाणी वरती येते. हा इको पॉइंट आहे. इथं आहे भीड ऑलरेडी. मला वाटलं काय पॉईंट वगैरे काय आहेच नाही, बट आलो इथे आल्यावरती आहे. अजून दुसरे पण लोक आहेत इथे. थ्रिलिंग आहे, ॲक्च्युअली थ्रिलिंग आहे आणि खूप मस्त मजा आली येऊन. हा इको पॉईंट आहे. स्नॅप पण काढू शकत नाही यार. काढ ना, तुझ्या फोन मध्ये कवर घातलं ना फोनला. मला एवढे ट्रिक्स नाही घ्यायला, तेवढी नाही करता. कसं वाटलं इको पॉईंट? आवाज देऊ का मी पूजा? नको. का रे? काहीच होत नाही. इको करण्याचा तर ही वेळ नाही. ॲक्च्युअलमध्ये नाही आहे. आवाज रिटर्न पण येत नाही आहे. ठीक. पण इतक्या वरती पण अशा ठिकाणी बाबा दुकानं वगैरे किती डेव्हलपमेंट झाले त्या म्हणण्याप्रमाणे. समोर मंकीज. शेवटी पुण्याहून पोचतो आपण तिथे जिथे आपण हॉर्स हॉल्ट केले होते. थ्रिलिंग, एकदम भारी एक्सपिरियन्स. काय खायचं मॅगी वेगी? काय खायचं पूजा? नाही काकी, थँक्यू. अच्छा इको पॉईंट इथून पण होतं बोर्ड. जा पहिला तू जा. अरे हा आलाय ना. नाही तो त्या साईडला तो आहे रोमॅन्टिक बॉय. एक सेकंड आहे, जसं माझं समजेल शूज निघाला का? पहिला पाय टाका पहिला, तेव्हा तुम्हाला ते ॲडजस्ट होतं. अगं नाही लागतं काय? मग अर्धा वाटच आहे. अच्छा इथून हां बाप रे. आणि ते हुक कुठे लावतात? ते हुक कुठे म्हणजे रशी कुठे लावतात इथे? अच्छा हां एक लेवल होते ते वाळलेलं झाड दिसतंय ना. ह्या रस्त्याची लेवल होती. अरे बाप. हा कोणता होता? पॉईंटला नावं दिलेत. हां त्यांनीच दिलेत म्हणून तसं आहे. हां तिकडची साईक भरपूर लोक हां ते भरपूर भेटते पण राशीन काढावले कमी. अच्छा आता मी पण माझं इथलंच आय डी आहे पुण्यात. अच्छा ते खंडाळा पॉईंट आहे तिथून म्हणजे काय जवळ पडतं का? म्हणजे रस्ता आहे तिथून खंडाळा वगैरे असं काय? नाही तो घाट दिसतो उघडा असं ना. हां नाही बघितलं काल दिसतो तिथे. हां आता नाही दिसत, आता फॉग येतो ना मध्ये. हां त्यामुळे नाही दिसत. अच्छा पॉईंट फिरण्याच्या हिशोबाने जातो पण प्रत्येक पॉईंटचं वेगवेगळा आहे इम्पॉर्टन्स.
म्हणजे रिक्षामुळे घोड्यांचा बिझनेस हे आम्हाला पार्किंगची ऑर्डर भेटत नाही खाली घोड्याची. हां 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 आता तुम्ही सांगा घोड्याचे 350 रुपये आणि रिक्षाचे 35 रुपये. घोड्यावर कोण जाणार? हां बरोबर ते पण आहे. हां 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 आता मोजून 20च रिक्षा आहेत. त्याच्यातल्या पण बाकी दिवस शाळेत जातात. सकाळी शाळेची ड्युटी असते त्यांची. अच्छा दुपारी 2 वाजता चालू होती. म्हणजे सगळं ठरवून गेलं त्या गोष्टी. म्हणजे कसं छोटंसं एक वेगळी दुनिया टाईपच आहे ना पुरा. पण मस्त आहे यार. डोंगर हा 52 किलोमीटरचा डोंगर आहे पूर्ण. आपण जे फिरतोय ना हां 52 किलोमीटरचा डोंगर आहे पूर्ण. ह्याला बघायला 3 दिवस लागतात पूर्ण बघायला. 38 पॉईंट आहे तिथे. ते जर आपल्याला फिरायचे असतील असं घोड्यावरून तर 3 दिवस एका माणसाचे ना. हे घाटात तुम्हाला लागला असेल ना तिकडून पण येतात काही लोक. त्यांचे घोडे पार्किंगलाच असतात बांधून. आणि हे घोडे तुमच्या हॉटेलपासून 10 मिनिटं खाली. इंदिरानगर वाचलं असेल ना बोर्ड हां 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 तिथे वस्ती आहे. अरे आम्ही तिथेच थांबलेलो काल तिथेच थांबलो होतो काल. मिथून कॉटेजकडे. हां हां आमच्या घरातून तिथेच आहे. हे म्हटलं की थोडं पब्लिक कमी आहे. बाकी शनिवार रविवार पब्लिक फुल असते. आता तर 12 महिने चालते त्याचं. हां हां मुंबईमधले त्या पोरांनी डायरेक्ट पोरीला मुंडकच कापून दिला. काय केलं? मुंडकच कापून टाकला. बाप रे. तिथं लपला कुठेतरी कळलेलं त्याला हां 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 आणि इकडे फिरायच्या हिशोबाने आला. अच्छा रात्रीच मुंडकं कापलं, मुंडकं घेऊन गेला आणि बॉडी तिथेच टाकली खाटाखाली. तो भेटला, हां पोरगा भेटला असेल. पोरगा भेटला पण ते रूमवाल्याची नुकसान झाली ना. झालं नाही तर काय. त्याचे रूम बंद राहिले कायमस्वरूपी आता. वरतून त्याला फेऱ्या मारायला लागल्या पोलीस स्टेशनला. हां त्यामुळं आहे ना इकडे म्हणजे सगळं ID प्रूफ वगैरे चेक करूनच करूनच हो. त्याच्यानी काही तपास लागतो ना. कोण कुठलचं आहे वगैरे काय. काय हां पब्लिक जे असते रिक्षा कमी त्यामुळे रिक्षा लगेच भरते. ते 20 रिक्षा लाईनीमध्ये पब्लिक आले 90 ते झाले संपले. ते यायचं जायचं. हां हां लगेच होतं. रात्री 10 पर्यंत नाही. दुपारी आहे ना हां 2 वाजता बंद होती, 4 वाजता चालू होती. ओके. चार्जिंगला लावतात ना अरे हो काय. मग त्याच्यानंतर ते रात्री 10 पर्यंत अरे 10ला येईल. आणि ते पण सगळ्यात पहिला गाववाला असेल तर गाववाला. अच्छा नंतर ना बाकी नाही बरोबर बघितलं आपण ते. गाववाल्यांनाच होत नाही. हां पहिलं त्या दिवशी बघितलं आम्ही. कारण का ती सुविधा गाववाल्यांसाठी आहे ना जास्त काय. गाववाल्यांना पहिलं नाही तर मग त्यांच्यावर केस होणार. अरे हां बाहेर टुरिस्ट आलेच तर मग त्यांना पहिलं म्हणजे पहिल्या घोड्यांसाठीच आहे. रिक्षा दुसरं आहे. रिक्षा पहिला गावकऱ्यांसाठी. खरं म्हणलं तर शाळेच्या मुलांसाठी झालं. अच्छा रिक्षा ना. स्लीप व्हायचं, उडी नाही मारायची. असं स्लीप होत जायचं खाली हळूहळू. अभी मेरा टर्न. सेम तसंच होतं. पाय काढायचा, तो पण काढायचा. काढले दोन. आता समोरून असं इझी असतं. मागून अटकतो ना उतरायला नाही देणार. हळूहळू जायचं. गुड बॉय. रोमॅन्टिक बॉय. तर फ्रेंड्स रोमॅन्टिक बॉय थँक्स अ लॉट. आणि गुड्डू थँक्यू सो मच गुड्डू. आणि हार्टली थँक्स फ्रेंड्स दादांना बिकॉज त्यांनी खूप सारी इन्फॉर्मेशन दिली जी ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आयडियाही नव्हती किंवा राजेश ना. तर आणि फ्रेंड्स सिरियसली पूजा आपण रिक्षाने वरती आलो ते वेगळं आणि घोड्यावरून आपण आता राईड मारली. किती डिफरन्स होता तो बोल. सिरियसली वेगळं आहे ना. आणि ही जी इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट जरी इन्फॉर्मेशन नसतं तरी आपण फक्त राईड जरी फक्त एक्सपिरियन्स केली ना घोड्याची म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मग तेव्हा कुठेतरी असं वाटतं आपण वेगळीकडं काहीतरी असं नाही का फिरून आलो. त्या नेचरमध्ये फिरून आलो. चला थँक्यू दादा. चला थँक्यू सो मच. चला बाय बाय. पूजा यार ऑलरेडी काय घोड्याची राईड कशी होती खरं. खूप छान होती. मला फार आवडली. फार आवडण्यापेक्षा काय सांगू म्हणजे गोष्टी जाणून बघणं ते सगळं एक्सप्लोर करणं खूप छान होतं एक्सपिरियन्स ॲक्च्युली. आणि त्यासोबत कोणतरी सोबत असणं इकडचं लोकल त्याने ज्या गोष्टी सांगणं तिकडच्या ॲज अ टुरिस्ट विचाराल तर फ्रेंड्स सिरियसली आय वुड
सजेस्ट इवन यू टू टेक अ हॉर्स राईड. हा कारण की रिक्षामध्ये बसून येणं वेगळं रिक्षा आणि आपण स्वतः जाऊन ते पॉईंट वेगळं, वेगळं, त्याच्यामध्ये खूप Difference. म्हणजे आणि डिफरन्स आहे की आपल्याला त्या गोष्टीची काहीच इन्फॉर्मेशन नसते. आपण फक्त तो पॉईंट जातो, बघतो आणि येतो, असं नाहीये. पण ते जे होते ना आमच्यासोबत, त्यांनी त्या एक त्या जो पॉईंट होता, आम्ही काही जास्त पॉईंट नाही बघितले, पण जेवढे पॉईंट बघितले त्याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन दिली ती खूप छान. आणि आता बघू बुगुडी. हा बुगू सरकते ना मी, सरकते काय चिपकून बांधीवर बसते बस. प्रॉब्लेम आहे. तर सिरियसली पुरा म्हणजे फ्रेंड्स एक गोष्ट शेअर करायची आहे. जेवढे आपण चार्जेस ठरवले होते घोड्याचे, आपण त्याच्यापेक्षा थोडे जास्त हे केलं त्या फायनान्शियल रोमॅन्टिक बॉयसाठी आणि गुड्डूसाठी. कारण की ना आपण बोल की ते दोघं पण होते, त्यांनी काही असतं ना की आपल्याला थोडीशी भीती वाटते आतून, त्या भीतीमुळे आपण बसत नाही किंवा काही होत नाही. पण ते दोघं पण खूप कॉपरेटिव्ह होते. बाय. आपल्याला माहिती ना हॉर्सवर बसायला भीती वाटते किंवा थोडंसं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये थोडीशी भीती असते, तर त्या गोष्टीमुळे ना भीतीच वाटत होती आम्हाला पण तसं. पण ते दोघं पण एवढे छान आणि कॉपरेटिव्ह होते ना की खड्डा बिड्डा तरी काही तसं जाणवलं नव्हतं. एकदाच झालं की हर्ष थोडासा तो वाऱ्यामुळे तो हल्ला, त्यामुळे तो पण हल्ला गेला. पण त्याने इतकं स्वतःला सांभाळलं आणि व्यवस्थित मॅनेज केलं. म्हणून असं आनंदाने असं वाटलं की तू खा जाऊन त्या एक्स्ट्रा पैशाचा, पण खा असं. म्हणजे आपल्याकडून जस्ट थोडंसं फायनान्शियल वरचं सपोर्ट, जो चार्जेस होते ते वेगळे, पण असं खुशीने थोडंसं वाटतं की यार एवढं आपल्याला बसवून त्यांनी एवढं फिरवलं, एवढे त्यांची वजन, परत ते जे दादा होते त्यांनी ते सोबत चालले तेवढं त्या दोघांना गाईड करायचं. तर ठीक आहे ना, वन टाइम आपण येतो अशा ठिकाणी नेचरच्या मध्ये राहून गरम गरम चहा पण का त्यांच्याकडे नाही भेटत आहे. काय भेटत ते मंकी आला, हे मंकी आला डॅमोशी तुझ्या किती डॅमोशी घाबरून बिस्किट देऊन टाकलं जरा. हाय मित्रा, हाय. हे बाबा फोन वगैरे उचल, फोन घेऊन जा. इथं बघ, इथं ब्लँकेट्स बघ किती चाललेत. तिथे टाक, डस्टबिनमध्ये टाक. त्याच्या डस्टबिनमध्ये टाक, मला इथे टाका त्याच्यात. पूजा टपली अशी जोरात मारल. पूजा साईड हो. दया मावशीकडेच जाणार आहे. दया मावशीला आवड. दे दया मावशी बिस्किट. बघू चल इथे. पूजा आज चल. बाबाला घ्या आणि आज चल. सीझर नो सीझर स्टॉप इट. सीझर तो मूवी आहे रे एक. पण मला एक सांग रे पूजा, तू चष्मा का आणला सोबत? दिसत नाही मला. असा काय होता आजचा आपला थोडासा वेगळा, आतापर्यंत जसं आपण कधी ब्लॉगमध्ये शेअर नाही केलं. दिस वॉज द फर्स्ट टाइम वी ट्राईड टू शेअर समथिंग थ्रिलिंग काइंड ऑफ छोटासा ॲडव्हेंचर. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पूजाची खास करून स्फूर्ती कशी वाटली, जिच्याबद्दल मी ॲक्च्युअलमध्ये चिंतित होतो यार कशी करेल, पण माझ्या पुढं पूजा होती. होय, मी त्याला रस्ता दाखवते. हा, हिने ॲक्च्युली मला रस्ता दाखवला, तो इको पॉईंटवाला. मला वाटलं, मला एका पॉईंटला खरं वाटलं की तिथं मातीच होती सगळी, तर तिथून रस्ता कसा आहे, बट हे वरती गेलंच होता. हां, हे होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल फ्रेंड्स, आणि तुम्ही इतका वेळ दिलात तुमचा आजचा हा ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्याच्या ब्लॉगमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बुगू बाय बाय करा. हां, बघितलं. ते बघ तिथं छोटा बुगू आला बघ तिथून. आता आपण चाललोय पूजा, मी, दया मावशी, बुगू. आपण थोडंसं मार्केटमध्ये जाऊ, थोडंसं खाऊ काहीतरी, किंवा थोडंसं फिरू तिथल्या तिथे. वायफाय सकाळपासून गेलाय, ती एक गोष्ट सांगायची राहून गेली. आणि वायफाय आपला इंटरनेट पण स्लो आहे. तर बघू. टायगरला बाय कर. टायगीला बाय बाय करा. आता फ्रेंड्सला बाय बाय करा. बाय फ्रेंड, भेटू उद्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. हां, बाय. इथं बाय ऐकायला खरं वाटतं ना, छान वाटतं ना फ्रेंड्स, है ना. लिम खूप आवडतं. पोमोग्रेनेट. शाबाश. थँक्यू बोल अंकलला. थँक्यू बोल. थँक्यू. ओके बेटा. घोडा एवढा राऊंड मारला, टाप. तो आवाज होता ना, टक बघ. काय गाणं काय? हां, पावसातच आहे आपण, आणि मराठीच बोलू. माथेरानमध्ये जे
शाळा पण बघितली आपण गव्हर्नमेंटची आणि माती वेती पण बघितली. रेड सॉइल माथेरानमध्ये आलं तर सांग बोला ना. सांग बोला ना. पाऊस पडेल काय शाळेभोवती, सुट्टी मिळेल काय. सांग बोला ना. पाऊस पडेल काय. बाय बाय. बसली आहे. फ्रेंड्स हे भाव्याला ह्याच्यासाठीच, कारण की मगाशी आपण पूजा आपण दोघंही एवढं राऊंड मारला हॉर्सने, पण त्याच्यामध्ये आपण भाव्याला एकही म्हणजे मिस आउट झाली भाव्या त्याच्यामध्ये नव्हती आणि ते लक्षात. मग 100 मध्ये कुठं होईल. तरी केवढा काय करायचं, जायचं का पूजा. हा जा आता हे दोघं पण राऊंड मारून येतील फ्रेंड्स. बाय बाय. हॅव अ नाइस डे फ्रेंड्स. बाय बाय. काय जोगे हम लोग के साथ पूरा. अच्छा तर आज डिनर टाईम फ्रेंड्स आणि डिनरमध्ये